MSTCET 2026-27 PCB ग्रुप आणि PCM ग्रुप. तर PCB आणि PCM ग्रुपचे हॉल तिकीट साईटवर कधीपर्यंत उपलब्ध होणार आणि हॉल तिकीट तुम्हाला कुठून मिळणार, यामध्ये जी सिटी इंटिमेशन येणार आहे म्हणजे या वर्षीपासून तुमचे 2 हॉल तिकीट उपलब्ध केले जाणार आहे, याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता जो टाइम टेबल दिलेला आहे, टाइम टेबलनुसार जो तुमचा फर्स्ट अटेम्प्ट होणार आहे हा 11/4/2026 ते 19/4/2026 यामध्ये PCM ग्रुपचा पेपर होणार. PCB ग्रुप बघू शकता 21/4/2026 ते 26/4/2026 या दरम्यान तुमचा फर्स्ट अटेम्प्ट होणार आहे. संपूर्ण विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि सेकंड अटेम्प्टचा सुद्धा टाइम टेबल याचमध्ये दिलेला आहे. बघू शकता सर्वात खाली. तर 5व्या महिन्यामध्ये तुमचा सेकंड अटेम्प्ट होणार आहे PCB आणि PCM ग्रुपचा. ज्यांनीही सेकंड अटेम्प्ट भरलेला असेल तरच तुम्ही सेकंड अटेम्प्ट देऊ शकता, नाही तर पहिल्या अटेम्प्टमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल यामध्ये तर तुम्ही पहिला अटेम्प्ट कंपल्सरी संपूर्ण विद्यार्थी देणार आहे. ठीक आहे. तर आता 11 तारखेला विद्यार्थ्यांचा पहिला पेपर होणार आहे PCM ग्रुपचा. तर विद्यार्थ्यांची पहिली जी हॉल तिकीट असणार आहे म्हणजे फर्स्ट हॉल तिकीट ज्याला आपण सिटी इंटिमेशन म्हणतो, ही हॉल तिकीट तुम्हाला 4 तारीख किंवा 5 तारीख म्हणजे एक्झाम डेटच्या 6 किंवा 7 दिवस अगोदर तुम्हाला सिटी इंटिमेशन मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त सेंटरचं नाव सोडून बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला त्यावरती दिलेली असेल. जसे की तुमची शिफ्ट कोणती आहे, त्यानंतर डेट कोणती आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणती मिळाली आहे तुम्हाला, कारण की आपण यामध्ये 3 ते 4 सेंटरचा उल्लेख केलेला होता. तर जेही तुम्हाला सिटी मिळाली असेल ती सिटीसुद्धा तुम्हाला माहिती पडणार. यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता. फक्त यामध्ये जे सेंटरचं नाव असेल म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे, कोणतं इन्स्टिट्यूट मिळालेलं आहे किंवा कोणते TCSचं सेंटर मिळालेलं आहे, हे जे नाव असणार आहे हे नाव तुमच्या हॉल तिकीटवर राहणार नाही, ते ब्लँक असणार आहे. तर तुमची जी सेकंड हॉल तिकीट असणार आहे, तर दुसरी हॉल तिकीट तुमची जर 11 तारखेला तुमचा पेपर असेल तर 3 किंवा 4 दिवस अगोदर तुमच्या लॉग इनमध्ये पुन्हा डाउनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर तुम्ही तुमचे हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमधूनच हॉल तिकीटचं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक करून तुम्ही जोही ग्रुप भरलेला असेल त्या ग्रुपची हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डाउनलोडची जी प्रोसेस असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर एकाच वेळेस संपूर्ण विद्यार्थ्यांचे सिटी इंटिमेशन म्हणजे पहिली हॉल तिकीट किंवा सेकंड हॉल तिकीट ही येणार नाही आहे. तुमच्या डेट म्हणजे तुम्हाला जी डेट मिळणार आहे एक्झाम डेट, त्या एक्झाम डेटच्या 6 किंवा 7 दिवस अगोदर सिस्टमॅटिक संपूर्ण विद्यार्थ्यांना SMS येणार, ईमेलसुद्धा येऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये सुद्धा चेक करू शकता की तुम्हाला पहिली हॉल तिकीट आली का. ज्यांना पहिली हॉल तिकीट येईल त्यांनी एक्झाम डेटच्या अगोदर सेकंड नंबरची हॉल तिकीट म्हणजे फायनल हॉल तिकीट ही तुम्ही काढू शकता. जसं की या अगोदर ज्या CET झालेल्या आहे BEdची वगैरे त्यांना सेम टू सेम 2 हॉल तिकीट आलेल्या आहे, तर तुम्हाला सुद्धा 2 हॉल तिकीट येणार. आणि हॉल तिकीट आल्यानंतर डाउनलोड प्रोसेस, स्टेप बाय स्टेप व्हिडिओ, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि सेकंड जो पेपर होणार आहे यांची सेम टू सेम प्रोसेस चालणार आहे आणि यांनासुद्धा जी हॉल तिकीट आहे म्हणजे सेकंड जे CET देणारा विद्यार्थी त्यांनासुद्धा पहिली आणि दुसरी हॉल तिकीट येणार आहे. तर अशाबद्दल ही एक अपडेट होती. तर 4 किंवा 5 तारखेला तुमची सिटी इंटिमेशन येणार, ती आल्यानंतर कशी बघायची, त्यामध्ये पहिली हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची या संदर्भात A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.